नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तर तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण राणीच्या बागेमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे। तर इथलं सगळं प्राणी संग्रहालय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी, कसं आहे काय आहे ते, आणि त्यासाठी कसं यायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। जर ह्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कसं यायचं तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे। तर इथे भरपूर प्राणी आहेत आणि खूप म्हणजे चांगला परिसर आहे, बघायला खूप मजा येते। तुम्ही पण या इथे राणीच्या बागेमध्ये। तुम्हाला तिकीट आहे एक माणसाची 50 रुपये आहे आणि तुमचा टाईमपास पण होईल आणि बघायला मजा पण येईल। तर चला आता मित्रांनो राणीच्या बागेमध्ये। तुम्हाला राणीबागला येण्यासाठी भायखळा स्टेशन हे तुम्हाला जवळचं स्टेशन आहे आणि भायखळा स्टेशनच्या ईस्ट साईडला बाहेर यायचं आहे आणि हे समोर तुम्हाला चालत यायचं आहे। समोर आल्यानंतर जास्त लांब नाही, इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती राणीबाग आहे। इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे हायवे लागल्यावरती आणि लेफ्ट मारल्यानंतर सरळ चालत जायचं आहे 5 मिनिटाच्या डिस्टन्स वॉकवरती। भायखळा मार्केट लागल्यानंतर त्याच्याच समोर तुम्हाला राणीचा बाग दिसेल। तर इथून तुम्ही रस्ता क्रॉस करू नका, हे तुम्हाला समोरचं ब्रिज दिसेल, तिथून खाली जाऊन मग तिकडून क्रॉस करा। हे बघा इथून रस्ता आहे क्रॉस करायला आणि हे इथून तुम्ही आलेत ना खालून, हे तुम्हाला समोरच राणीचा बाग दिसेल। हे बघा वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय असं तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही इथून एंट्री करायची आहे आणि इथे तुम्ही पहिले पुढे बोर्ड वाचायचा आहे की मुलांना किती आहे, फॅमिलीला किती तिकीट आहे, आणि एक लक्षात ठेवा की बुधवारी बंद राहणार आहे। तर चला आता एंट्री करूया आपण आतमध्ये। शाळेतली पण भरपूर पोरं सहलीसाठी आलेली होती। तर मग आता बोलत चला तिकीट काढूया। आता हे तिकीट काढायला आपण इथं आलेलो आहे आणि ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे आपण आता। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग ही मुंबईमधील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे। हिचे मूळच
नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखला येथे असून 53 एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पती वैद्य या बागेत आहे. या बागेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 1682 रोजी लेडी कॅथरीन फ्रेयर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. 2012 साली या बागेच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाली. या उद्यानात 64 अंतर्गत बागांचा समावेश आहे, तर 265 प्रजातींचे 4131 वृक्ष आहेत. त्यामध्ये अनेक वृक्षांचे आयुष्यमान हे 100हून अधिक आहे. या वनस्पती उद्यानात मोठ्या प्रमाणात छोटे सस्तन प्राणी, पक्षी, कीटक अशा सजीवांनाही निवारा मिळाला आहे. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय हे मुंबईतील एकमेव असे वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. तर इथे वाघ, पेंग्विन अन बरंच काही फक्त 50 रुपयात करा राणीच्या बागेची सैर. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लहान मुलांचे पाय आपोआप उद्यानात नाहीतर प्राणीसंग्रहालयात वळतात. भायखला येथील वीर जिजामाता उद्यानातही पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. राणीबाग मुंबई बाहेरील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र तर आहेच, त्याचबरोबर मुलांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळेही राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या वाढली आहे. शिवाय गेल्या नोव्हेंबरपासून ऑनलाईन तिकीट विक्रीची पर्याय खुला करण्यात आल्यापासून अधिकाधिक पर्यटक ऑनलाईन पर्यायाचा वापर करत आहे. 15% पर्यटक ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढतात. तर आता आपण हम्बोल्ट पेंग्विन कक्षामध्ये आलेलो आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूया इथे काय आहे ते.
तर इथे आल्यानंतर आपण हे बघा, हे तुम्हाला असं पेंग्विन दिसतील आतमध्ये, खूप छान आहे. हे बघा पेंग्विन बघा, ते बघा पेंग्विन आला बघा बाहेर. तर युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या पुनरुज्जीवन या शैलीत उभारलेले हे वनस्पती उद्यान आहे. या उद्यानात तिहेरी कमान, लेडी फेअर टेम्पल, ससून क्लॉक टॉवर ही वारसशिल्पे आहेत. या उद्यानात वन्यजीवन जसे की वाघ, बिबटे, तरस यांचे दर्शन करता येते. या उद्यानात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. सुमारे 60 एकर परिसरात पसरलेले मुंबईतील भायखला येथील वीर जिजामाता उद्यान किंवा राणीबाग हे भारतातील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. भायखला प्राणी संग्रहालयातील प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, तरस, हरिण, बिबट्या, माकडे, हत्ती, नीलगाय, पाणघोडे, मगरी, अस्वल आणि बरेच काही समाविष्ट आहे. प्रत्येक जातीचे एक वेगळे कुंपण असते जिथे प्राण्यांबद्दल तपशीलवार माहिती उपलब्ध असते. तर चला आता आपण प्राणी पक्षी म्हणजे एक्वा बर्ड्स या ठिकाणी आतमध्ये जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर भरपूर व्हरायटीचे तुम्हाला पक्षी बघायला मिळतील. तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया. इथून इन करायची आहे तुम्हाला आतमध्ये आणि हे साखळीच्या आतमधून आतमध्ये जायचं. जर तुम्ही लाकडी पुलावरून
तुम्ही या वेगळ्या बंदिस्त भागातून चालत जाऊ शकता आणि तिथे राहणाऱ्या सर्व सुंदर पक्ष्यांच्या जातींशी संवाद साधू शकता आणि त्यांचे फोटो काढू शकता। या पक्षीगृहात बगले, क्रेन, कावळे, पेलिकन, करकोचे इत्यादींचा समावेश आहे। तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। तर नक्की चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। तुम्ही पण या राणीच्या बागेमध्ये खूप छान आहे। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळू।